नमस्कार सर्वांना। आज आपण जातोय कुठे, कहाँ पे जा रहे हैं आपण? रियाद सौदी म्युझियम नॉट बार का सौदी म्युझियम। तर बघूया, वेदर पण चांगला आहे, छान आहे। very sunny today. Very sunny today. That's why we haven't put in a jacket and all, just going with a half t-shirt. That's why we are using half t-shirt only. आणि ही आमची बिल्डिंग मागे, थोडासा पुढून दाखवतो, थोडासा आगे जाके दिखा देते आपण। ही आमची बिल्डिंग कुठे दिसतोय हात, ही वाली, ठीक आहे। चला आता पुढे। लांब लांबपर्यंत रस्त्यावर कोणी दिसत नाही आहे आणि रूम सगळ्यांचे बंद, कोणाचे एकाचे सुद्धा चालू नसतात। आता सगळ्यात आधी तर बस कॅच करायला लागेल। इकडून रिसेंटली बस सर्व्हिसेस चालू झाली आहे रियादमध्ये। बघूया पुढे बस कॅच करून मग पुढे जाऊन ट्रेन, नॉट ट्रेन, मेट्रो। जस्ट आता आम्ही बस स्टॉपवर पोहोचलो। इकडचा बस स्टॉप तर आपल्यापेक्षा पण गया गुजरा आहे, फक्त एक खांब उभा केलेला आहे आणि जस्ट सिटिंग अरेंजमेंट। जिंटू मोहम्मद अल बार्की बस स्टॉपचं नाव। आणि आम्हाला जायचं आहे कुठे, ग्रँडिया 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 दिसत तर नाही आहे याच्यामध्ये, बाकी बघू। आताच बस भेटली आहे, करीब 10 मिनटं थांबलो तर बस आली इकडे। ग्लास साईज खूप मोठी आहे याची, त्या मनाने इंडियन बसेसच्या प्रमाणे, आणि लेग रूम तर खूपच जास्त आहे आणि स्पेशियस आहे। त्या मनाने दिसायला आठवून अशी वाटते की इलेक्ट्रिक बस आहे, पण तसं तर नाही आहे, पेट्रोल बस आहे। जिंटू, कैसा लगा एक्सपीरियंस? बस कैसा लग रहा है? सही है ना? देखते कितना टाइम में पहुंचा देते हैं अभी गाड़ी। हाँ, एक युनिक गोष्ट ही आहे की बसमध्ये कोणताच कंडक्टर नाही आहे जो तिकीट कलेक्ट करेल। तिकडे बघू शकता, इकडे ही समोर ही एक मशीन आहे, फक्त एंटर होताना त्या बसवर एक ATM कार्ड आपण आपलं ATM कार्ड टॅप करायचं आहे, दॅट्स इट। 4 रियल त्याच्यातून कट होणार। क्या? अच्छा, लिखा था? चलो उतरते आता। जस्ट आत्ताच आम्ही उतरलो ग्रँडिया स्टेशन बस स्टॉपवर। काही अशा प्रकारे बस आहे ही, ग्रीन अँड व्हाईट कलरमध्ये, आणि ओव्हरहेड मेट्रो स्टेशन आहे ॲक्च्युली। चला बघूया स्टेशनवर। स्टेशन तर खूप सुंदर बनवलं आहे या लोकांनी, पण एक कमी आहे, एवढा मोठा स्टेशन बनवून एकच वॉशरूम बनवलेलं आहे। या कंट्रीमध्ये हेच आम्ही ऑब्झर्व केलेलं आहे की मोस्टली हे लोक वॉशरूम खूप कमी ठेवतात, अदरवाईज नसतातच वॉशरूम, आणि असले तरी खूप मेंटेन नसतात वॉशरूम। हे ओव्हरहेड मेट्रो स्टेशन ग्रँडिया, हा आहे मेट्रो स्टेशन। सेफ्टीसाठी या लोकांनी एक चांगलं केलेलं आहे की जोपर्यंत ट्रेन येत नाही तोपर्यंत डोर क्लोज राहतात, ट्रेन आल्यानंतरच डोर इकडे ओपन होतात। आता थोड्या वेळात येईल मेट्रो अँड देन डोर ओपन होतील। चांगलं आहे सेफ्टीची फीचर त्या मानाने। मेट्रो आली, चलो चलते। पब्लिक है यार, मुझे लगा था खाली रहेगी।
याच ट्रेनने आम्ही आता उतरलो होतो. स्टेशनचं नाव KFD आणि इथून आम्हाला लाईन चेंज करायची. ही ॲक्च्युली पर्पल लाईन आहे. आता आम्हाला ब्ल्यू लाईनमध्ये जायचं आहे. स्टेशन खूप सुंदर बनवलेलं आहे. कुठे थुकलेलं नाही आहे, कुठे कचरा नाही आहे आणि मोस्ट ऑफ द पार्ट इथं अंडरग्राऊंडच होता. स्टेशनची बनावट खूप सुंदर आहे. आता आम्हाला इथून वरतून लाईन चेंज करायची आहे. ब्ल्यू लाईन. वाव, सुंदर बनवलेलं आहे स्टेशन खूप. हे देखो ना, डिज़ाइन देखो कितनी सुंदर है. स्टेशन खूप सुंदर बनवलेलं आहे. डिज़ाइन एकदम मिळती जुळती आहे छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट सोबत. ही एकदम वेववाली डिज़ाइन. دكتور سليمان الحبيب. The next station is Dr. سليمان الحبيب. हा आला नेक्स्ट स्टेशन. नहीं अपना बहुत लास्ट है. पहिल्यांदा एक्सपिरियन्स आहे ड्रायव्हरलेस मेट्रो ट्रेनमध्ये. कोणत्याही प्रकारचा ड्रायव्हर इकडे नाही आहे. आत्ताच मेट्रोमधून नॅशनल म्युझियम स्टेशनवर उतरलो आणि या नॅशनल म्युझियम स्टेशनचं एलिव्हेटर बघा केवढी मोठी साईज आहे. असं वाटते 3 माळे खाली ग्राउंडमध्ये बनवलेलं आहे. हे आलं एक्झिट. मेट्रो स्टेशनच्या बाहेर काही असा व्ह्यू आहे. स्टेशन खूप सुंदर बनवले त्या लोकांनी. स्ट्रक्चर काय एकदम युनिक आहे. तर या साईडला जायचं आहे नॅशनल म्युझियम. चलो जिंटू. जे लोक बोलतात सौदीमध्ये झाडं नाही आहेत, असं काही नाही. झाडं आहेत पण एक पण फळ नाही त्या झाडांना. वेगवेगळीच झाडं आहेत. आत्ताच जस्ट गेट एंट्री करून आतमध्ये आलो आहे. आतमध्ये काही अशा प्रकारे. जिंटू लगा नहीं था कि अंदर इतना बड़ा गार्डन होगा यार. फाउंटेन भी है. सुंदर है. एकदम शांति है इकडे जाना. क्या बोलते हो जिंटू, थोड़ा टाइम बैठे क्या? चलो फाउंटेन देख के आते. पिंपळाचं झाड. कदाचित नारळाचा आहे की खजूरचा आहे कळत नाही. जिंटू बहुत टाइम हो गया ना ऐसी ग्रीनरी देख के. ये मैप देखते मैप देखते. काउंटर आगे. पहले रजिस्ट्रेशन करना पड़ेगा देन एंट्री है. द नॅशनल म्युझियम. आतलं इंटेरियर खूप सुंदर आहे. आम्ही इथून आतमध्ये आलो
आणि तिथे समोर एंट्री करायची. आता आतमध्ये सगळं आल्यानंतर इथे एक दगड ठेवला आहे. त्याचं नाव लिहिलेलं आहे ॲक्च्युली, मेट्रिऑट फाउंड इन द एम्प्टी क्वार्टर, 2.75 टन्स. बघून तर दगडच वाटतोय. तिथून पुढे आल्यानंतर हे स्टेप्स फॉलो करायचे आहेत. हे डॉट्स ॲक्च्युली. क्रिएशन ऑफ द यूनिवर्स शो. जिंटू, तुमने एक चीज़ नोटिस किया कि अगर अपने यहाँ पे ऐसा कोई म्यूज़ियम रहे ना जो कि चीज़ें बहुत प्रीशियस है, तो उसके आजू बाजू में बैरियर्स रहते हैं, पर यहाँ पे बैरियर्स नहीं है. अपन डायरेक्टली टच कर सकते हैं. हाँ, थोड्या वेळ आधी हा जो दगड बघितला ना, हा दगड ॲक्च्युली ज्वालामुखीचा दगड आहे. इंजिनियस रॉक, सेंडिमेंटरी रॉक. आपण इथून आलो आहे आणि आता स्टार्टिंग इकडून करूया. हे काही केवसारखं प्रकार बनवलं आहे. Maybe Saudi's a map, a kingdom of Saudi Arabia. सगळी फिश टँक मधली दगडे का दिसत आहेत? गोल्ड सिल्वर तिथे लिहिलेलं आहे सगळं. फर्स्ट नंबर गोल्ड सिल्वर अँड झिंक. फर्स्ट नंबर, फर्स्ट. अच्छा, त्याच्यामध्ये काही गोल्डचे पण पार्टिकल जर नीट व्हिडिओमध्ये येतील तर दिसतील. हा गोल्ड पण आहे, सिल्वर पण आहे याच्यामध्ये, आणि झिंक पण आहे. मे बी मायनिंग करताना यांना सापडला असेल. सेकंड नंबर झिंक ओर. हा झिंक आहे हा वाला. गोल्ड. आणि थर्ड नंबर आहे गोल्ड बिअरिंग रॉकी विन्स. थर्ड नंबर म्हणजे हा, याच्यामध्ये पण गोल्ड आहेत. हा जो मिडलमध्ये ठेवलेला आहे. स्टार्टिंगला वाटलं फिश टँकमधली दगड आहेत, पण तसं काही नाही आहे. फोर्थ नंबर अरेबियन शील्ड. फोर्थ नंबर वेर इज फोर्थ नंबर यार? अच्छा, हा छोटा वाला, हा सगळ्यात छोटा, हा वाला. हा फोर्थ, थर्ड आणि फर्स्ट ज्याच्यात गोल्ड आहे. ठीक आहे. हे ग्रीन कुठला आहे? ग्रीन थोडा युनिक वाटतोय. ग्रीन 7 नंबर बिशा रिझन माहीत नाही काय. झिंक ऑक्साईड फिफ्थ नंबर. ओके, हा झिंक आहे. हा एकदम काळा आगळा वेगळा दिसतोय जो हा झिंक. ठीक आहे, पुढे जाऊया. सगळे असे कलरफुल दगडं ठेवलेली आहेत.
बघून तर असं वाटतं की अलिबागच्या समुद्राच्या किनारी सगळे सापडलेले दगड आहेत. तसं काही नाही, काही ना काहीतरी महत्त्व आहे याचं. अगेन दगड, हे दगड त्यांचे नंबर जर विजिबल मला वाटत नाही दिसत असतील. हा एक 13 नंबर, नीट तिथे नंबर पण जर नीट बघत असेल तर इकडे नंबर पण दिलेत. 12, 8, 6. हा कुठला आहे? 5, 4, 2, 3, 3, 1. आणि ह्यांची ही त्यांची डिटेल. ह्या थर्ड विंडोमध्ये पण अजून दगडच ठेवलेली आहेत. हे काहीतरी हिरे वगैरे वाटत आहेत, माहीत नाही ओरिजिनल आहे की नाही. हा दगड बघून असं वाटतं की श्रीवर्धनच्या समुद्राच्या किनारी ते कालवा लागलेलं असतं ना, तसंच काहीतरी प्रकार वाटतंय. पण तसं काही नाही आहे. हिची डिटेल इकडे. याचं नाव आहे डेझर्ट रोज. अच्छा, एकदम रोजच्या आकाराचा आहे म्हणून डेझर्ट रोज नाव दिलेलं आहे. कदाचित डेझर्टमध्येच सापडला असेल. सही आहे. आता इथून पुढे जाऊया. इकडे नंतरला येऊया. काहीतरी युनिक वाटतं आहे. अच्छा, पट्टी बॅरिगेट केलेलं आहे, कदाचित बंद असेल. काहीतरी डायनासोरचं सांगाडा वाटतं आहे. स्केलेटन. आणि इकडे ठेवलं एलिफंट टस्क. हा डायनासोर नाही आहे, हा ॲक्च्युली एलिफंट आहे. यूट्यूबवर आधी व्हिडिओ बघितलेले तर असं वाटलेलं की डायनासोर असेल, पण डायनासोर नाही आहे. कारण याचे जे शिंग दिसतात त्याच्यावरून कळून येतं आहे. हे मे बी ऑइल रीक करण्याचे एन्शियंट टेक्निक्स इकडे दाखवले आहेत. इकडे मेन्शन पण केलं आहे. लाकडाचे खोड का ठेवले तिकडे? इकडे या लोकांनी असं दाखवलं की जेव्हा हे ऑइल काढतात तेव्हा स्टार्टिंगला या प्रोसेसमध्ये असतं कर्ड ऑइल. जेव्हा जमिनीतून हे लोक जे ऑइल काढतात तेव्हा. आणि हे जे वरती ड्रॉइंग लावले आहेत ना त्याच्यामधून नीट कळून येतं आहे की कशा प्रकारे त्या लोकांनी त्या टाईममध्ये ऑइल काढलं होतं जमिनीतून. द वॉटर, ऑइल अँड गॅस. ओके.
काय फक्त डिझाईन आहे. मला वाटलं काहीतरी पुन्हा स्केलेटन आहे कशाचं तरी. एक चांगलं आहे की प्रत्येक गोष्टीला खूप जवळून हात लावून बघू शकतो. तसं आपल्या इथे नाही आहे. जसं याचं एक एक्झाम्पल किती जवळ आहे याच्या. हा हत्ती तर वाटत नाही आहे ना, डायनासोर वाटत आहे, काय नक्की ते काही कळत नाही आहे ना. इथे कुठे मेन्शन केलं आहे नक्की काय आहे हे प्रकार. बघून तर हत्ती थोडंसं वाटतोय, पण ते जे वरती त्याचे आहे ना ते काय माहिती, डायनासोरसारखा प्रकार वाटतोय. मेकिंग ऑफ स्टोन टूल, काही एन्शियंट ड्रॉइंग्स. हे जे आता आपण बघतोय हे ॲक्च्युली त्या काळातले टूल्स होते की कशा प्रकारे ते ॲज अ टूल्स वापरायचे दगडांना शेप देऊन. जसा फॉर एक्झाम्पल हा खूप शार्प आहे समोरून त्याची टोक. काहीतरी युनिक वाटतं. फॉसिल बोन ऑफ द मिडल फिंगर ऑफ ह्युमन. तबूक वरून आणलेलं आहे. माणसाच्या त्या टाईममधला हड्डीचा थोडासा भाग आहे हा. हे पण सर्व टूल्सच आहेत. त्या काळातली भांडी. हे आहे रॉक आर्ट. त्या काळात त्या लोकांनी काही ड्रॉइंग बनवलं होतं दगडावर. त्यातला हा एक एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल. ही ड्रॉइंग बघून असं वाटतं की चौथीच्या पुस्तकात बघितली होती, इतिहासाच्या पहिल्या पुठ्ठ्यावर.
एवढ्या वरपर्यंत कुठे गेले होते हे लोक ड्रॉइंग बनवायला. हे 4th सेंचुरीमधलं आहे. हे आहे अर्ली रायटिंग. ॲक्च्युली इकडे सांगतो. हे त्या काळात फर्स्ट जेव्हा अरेबिक अल्फाबेट इंट्रोड्यूस झाले होते तेच हे इकडे मेन्शन केलेलं आहे. काही अशा प्रकारे त्या लोकांनी शोधले होते काय काय वर्ड होते ते. हा ॲक्च्युली दगड जो आहे तो जॉर्डनचा आहे, वेस्ट जॉर्डन. आणि याच्यावर काही अल्फाबेट्स अरेबिक कोरलेले आहेत. हे बघून असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे. हे त्या काळात जेव्हा ते पहिले काही अल्फाबेट इंट्रोड्यूस केले होते ना तर ते मेन्शन केले त्या लोकांनी. हे ॲक्च्युली रिअल स्टोन आहेत, असं नाही की काही डमी आहे. Evolution of writing letter Arabian spots. Evolution of writing letter Arabian scripts. Excavation of Delam tomb. काही अशा प्रकारे गुफा बनवायच्या आणि राहायच्या. हे स्टेप फॉलो करत करत आपण पुढे जातोय. बघूया अजून काय. हे फक्त एक बॅनर आहे, रिअल नाही आहे. फॉलो 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 फॉलो. वरवंटा पण ठेवलाय. आणि ह्या जातं का बोलतात ना आपल्या मराठीमध्ये, ते माहीत नव्हतं. अरबिक देशामध्ये पण जातं वापरला जायचं त्या काळात. हे डिटेल इकडे आहे आणि नंबर पण मेन्शन केलेत.
त्या काळात सापडलेली भांड्यांची काही अवशेष तुकडे आहेत. अरेबिक भाषेत लिहिले. हा मिडलवाला स्टॅच्यू बघून असं नाही वाटत की येशू ख्रिस्त आहे असं. हे काहीतरी चाकू वगैरे वाटतंय. ब्लॅक की ॲक्च्युली एक घराचा स्ट्रक्चर आहे. त्या काळात कसे घरं असायची ॲन्शियंट टाईममध्ये. तो टॉयलेट कदाचित किचन. في عام 106 ميلادية خضع الأنطاط للسيطرة الإمبراطورية الرومانية التي طمعت في مصادرهم الغنية في التجارة البرية مع ممالك التوابل في الجنوب. وعلى الرغم من نضال الأنباط وتوسع الإمبراطورية الرومانية في مملكتها، أن التاريخ يذكر لنا عادة النمو والتفوق والاقتصاد. الطرق التجارية كانت قد تحولت إلى قضية البحر، ففقد الأنباط بذلك مصدر ثروة.
हे ॲक्च्युली काहीतरी युनिक वाटतं आहे. इकडे लिहिलेलं आहे क्लिअरली की मार्बल पीसेस ऑफ द ॲक्रॉनिक पोर्ट टेम्पल. कदाचित कोणत्या तरी एका टेम्पलचे हे पीस आहेत. बघून तर रिअल वाटत आहेत हात लावून तरी. इकडे केलं आहे मेन्शन. सोन्याची ज्वेलरी. आणि हे आहे गोल्डन ट्रेजर फ्रॉम ताज. नॉट ताज जो आपल्या इंडियामध्ये दुसराच कुठला तरी आहे. पूर्ण गोल्डचं आहे. ही त्याची डिटेल्स. इथून पुढे जाऊया. हे येलो डॉट फॉलो करत. महाशय 1 घंटा वहाँ पे ऊपर टाइम बिताने के बाद अभी मिल रहे हैं. पागल. ऊपर भी गया. तुम ऊपर गए थे इसके लिए. जिंटू आगे बहुत है क्या? आगे है ना. काफ़ी है. ये देखो रियल गोल्ड यहाँ पे हाँ ये भी है. देखे थे. हाँ अच्छा ठीक हो. ये क्या है? ये लायन है एलिफेंट का. ब्रॉन्ज पीस ऑफ लायन हेड. ओके ये स्ट्रक्चर बनाया हुआ है यानी ओरिजिनल तो नहीं है. 2nd सेंचुरी नजरान. यहाँ पे मोस्ट ऑफ ना नजरान के है. नजरान आई का भी है. ताबुक के मोस्ट ऑफ है. ताबुक का है. और ये मक्का भी बहुत है. तुमने गोल्ड का पत्थर देखा पीछे जिसमें गोल्ड ओरिजिनल जो है पत्थर गोल्ड जिसमें जो माइनिंग में निकलता है वो भी है. फर्स्ट स्टेप पे ही देखते हैं अपन. ये क्या है? ये मुझे बार बार ना किस तरह से लग रहा है मालूम. एक राज मुद्रा आती है जो कि शिवाजी महाराज के टाइम की. उस तरह के अल्फ़ाबेट्स देखे तुमने ओरिजिन किए हुए स्टार्टिंग टाइम में. ये क्या हो सकता है बताओ. हाँ ये देखो यहाँ पे. तेल का. नहीं चिंटू ये तेल नहीं है. ये आटा ये करने वाली क्या बोलते गुन्ना ना. राइट. ये देखो यहाँ पे शायद आटा डालते रहेंगे. आटा नहीं सॉरी गेहूँ वगैरह और उसको वो चीज़ है एक्चुअली. पर ये मुझे नहीं लगता कि एकदम ही ओरिजिनल हो सकता है. क्या लगता है चिंटू? इसको वो किया राउंड शेप में किया पत्थर. हाँ है ना. या फिर हो भी सकता है. देखो ना इसका स्ट्रक्चर दोनों तरफ से अलग है. ये कर्व है यहाँ पे. ये अलग है. यहाँ पे डिटेल मेंशन है इसकी. ग्राइंडिंग व्हील येलो स्टेप फॉलो करायचेत. यहाँ से चलते हैं ना. ये स्टेप फॉलो करते हैं फिर. ओके चलो यहाँ पे ही देखते हैं फिर आगे जाते हैं. ये देखो उस दरमियान के कॉइन्स. ऐसा रहता है. ऐसा ना लग रहा है तुमको ये ओरिजिनल हो सकता है. अच्छा ग्लास के अंदर है तो मे भी पॉसिबल है. गोल्ड दिनार और दिराम भी लिखा है एक्चुअली. आगे
उस दरमियान ये क्या है यार? एनग्रेविंग ऑफ नबातियन अल्फ़ाबेट। ये तो श्योरली एक ये है, एक डमी पीस है, ये ओरिजिनल तो बिल्कुल नहीं है। हे काहीतरी युनिक आहे, जसं एंटर झालं तसं सगळ्या लाईट्स आणि हे काही अशा प्रकारे एक ब्लिंक होत आहेत, एक रिअल 3D फिलिंग द्यायला। तुमने अभी देखा अपन जैसे अभी अंदर ना, अंधेरा कायम है। यहाँ पे आए थे। हाँ, स्पॉट राइटर मारा मैंने। तिथून वरती आल्यानंतर हे सगळ्यात युनिक आहे। भारत का गोली का कभी गढ़ किलो पे गए हो तो कुछ इस तरह से, पर ये वेल मेंटेन लग रही है, जिसको अच्छे से पेंट किया हुआ है। ऑटमैन कैनन। बघा आपण इकडे बघू शकता, ही पहिली, दुसरी आणि तिसरी या 3 गन कसल्यात माहिती आहे? ही पहिली आहे, तिसरी हेराफेरीमध्ये बाबूराव, श्याम आणि राजू या तिघांसाठी वापरली होती, त्या इकडे आज ते स्टोअर केलेल्या आहेत। चल स्टार बना दूंगा। लाईट शो चालू आहे काय? लाईट शो नाही, मूवी चालू आहे इकडे। तर त्या काळातला दरवाजा। आता अभी कहाँ पे जाना है अपने को? ये स्टेप्स फॉलो करने हैं, नहीं उस तरह। अच्छा राइट।